Student, welcome to 7th standard subject English unit. Please don't read this poem. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला विशिष्ट गोष्ट वाचू नका असं कोणाला सांगितलं आहे का? ओके. So student, today we are going to learn about please don't read this poem. सुरुवातीला आपण लेखकांची माहिती समजून घेऊया. निनेश बीट इज अ चिल्ड्रन्स पोएम. निनेश बीट हे बालकांचे कवी आहेत. ही राईट्स हमरस पोएम्स. ते विनोदी कविता लिहितात. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग्स अँड एक्सप्रेशन्स. ते लहान बालकांच्या भावना आणि अनुभव कवितेतून व्यक्त करतात. Ordinarily, all authors want people to read their literature. सर्वसामान्यपणे सर्व लेखकांना असं वाटतं की आपलं लिहिलेलं साहित्य लोकांनी वाचावं. But funnily, the author of this poem kept on warning the reader not to read his poem. पण गंमत म्हणजे असं की हे लेखक कविता वाचणाऱ्यांना इशारा देतात की ही कविता वाचू नका. द वॉर्निंग हॅव जस्ट द अपोजिट इफेक्ट. या वॉर्निंगचा उलट परिणाम होतो. यू आर टेम्पेड इवन मोर टू रीड द पोयम. आणि कविता वाचणाऱ्यांना त्या कविताविषयी जास्तच उत्सुकता निर्माण होते. ओके. फर्स्ट पोएम रीड. प्लीज डोंट रीड दिस पोएम. प्लीज डोंट रीड दिस पोएम. इट्स ओनली meant for me. That's it, just move along now. There's nothing here to see. Besides, I am sure you'd rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. Next. Hey, why are you still reading? That isn't very nice. I have asked you once politely. Don't make me ask you twice. I am telling you, it's private. Do not read one more line. Hey, that's one more. Now stop it. This isn't your. It's mine. आता आपण एक स्टांजाचे अर्थ समजून घेऊया. प्लीज डोंट रीड दिस पोयम. कृपया ही कविता वाचू नका. इट्स ओनली meant फॉर मी. ही फक्त माझ्यासाठी आहे. दॅट्स इट, जस्ट मूव्ह अलोन नाहून. ही कविता बाजूला ठेवा. याच्यापासून साईडला व्हा. देअर नथिंग हेअर टू सी. इथे पाहण्यासाठी काहीही नाही. बिसाइड्स, आय एम शुअर यूड रॅदर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. या व्यतिरिक्त तुम्हाला खात्री आहे की त्याऐवजी तुम्ही बाहेर जाऊन खेळावे. सो पुट द पोएम डाऊन नाऊ अँड स्लोली बॅक अवे. ही कविता दिली आहे ती खाली ठेवा आणि मागे सरकवा. नेक्स्ट स्टांजा. हे व्हाय आर यू स्टील रीडिंग? दॅट्स इजंट व्हेरी नाईस. हे, तुम्ही ही कविता पुन्हा वाचता. ही कविता काही इतकी छान नाही. आय हॅव आस्क्ड यू वन पोलाइटली. मी तुम्हाला आधीच विनंती केलेली
आहे. डोंट मेक मी आस्क्ड यू ट्विस. तुम्ही अजून मला दुसऱ्यांदा सांगायला लावू नका की कविता वाचू नका असं. नेक्स्ट स्टांजा. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. मी सांगतो की ही फक्त माझ्यासाठी आहे, खाजगी आहे. डू नॉट रीड वन मोर लाईन. अजून एक ओळ वाचू नका. हे डॅश वन मोर. अजून तुम्ही वाचता. नाव स्टॉप. ते बंद करा. दिस इजंट युअर्स, इट्स माइन. हे तुमचं नाही, हे माझ्यासाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेपर्यंत थांबू. आता आपण नवीन शब्दांचे अर्थ समजून घेऊया. मेंट फॉर मी, फक्त माझ्यासाठी. पोलाइटली म्हणजे नम्रपणे. ट्विस्ट म्हणजे दोनदा. प्रायव्हेट म्हणजे खाजगी. माइन म्हणजे माझे. स्टॉप म्हणजे थांब. मूव्ह म्हणजे हलवणे. प्ले म्हणजे खेळणे. फाइंड द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स used in the each stanza. Answer: me, see, play, away, nice, twist, line, mine, stop, cop, jail, braille, missaid, exist, fun, done, do, to. Homework: decide whether the following things are right or wrong. Give your reason for your answer. A. Reading someone's letter. B. Reading someone else's a diary. C. Looking at the keyboard when someone is typing a password. D. Eavesdropping, listening to other people's conversation without their knowledge. तर विद्यार्थी मित्रांनो, झालेल्या कवितावरची ही प्रश्न उत्तरे आहेत, ती तुम्ही सोडवा. थँक्यू.